प्रणिती शिंदेनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलंय. जयकुमार गोरे यांची बोचरी टीका. म्हणाले, आलेले 2 नगरसेवक सांभाळा. जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकीत भाजपने दैदिप्यमान यश मिळवलेलं असून 87 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलाय. त्यामुळे सोलापूर महापालिकेत आता भाजपाचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले. मात्र सोलापुरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सोलापुरात काँग्रेस महाविकास आघाडीचे 2 खासदार असून पक्षाला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेस नेत्यावर टीका होते आहे. त्यातच पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेवर बोचरी टीका केली आहे. तत्पूर्वी प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरे हे काँग्रेस कार्यकर्ता होते याची आठवण करून दिली. मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. प्रणितीताईंनी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं आहे. आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं शिंदे प्रणितीताईंनी केलेलं आहे. अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ज्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. त्यामुळे 2 नगरसेवक आल्यावर देखील समाधान वाटतंय. 87 नगरसेवक आलेल्या भाजपवर त्या टीका करत आहे. मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारण नाही. एवढा मोठा पराभव झाला ते स्वीकारायला हवं. पालकमंत्र्यांनी गल्ली बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे त्यांनी म्हटलंय. त्यावेळी त्या सन्मानानं बोलल्या होत्या का? तुम्ही दुसऱ्यांचा सन्मान करा, मग तुमचाही सन्मान होईल, असा पलटवार गोरे यांनी केला आहे. आपण लोकसभेला कुठे कुठे चर्चा केल्या होत्या हे सांगायला मला भाग पाडू नका. मी संधी साधू आहे की काय हे भाजपला चांगलं माहीत आहे. मी जिथे आहे तिथे चांगलं काम करतो. ताईंनी आत्मपरीक्षण करावं. कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवता? बघा आपलं घर आणि आपली अवस्था काय आहे. 2 नगरसेवक आले, त्यांना आधी टिकवा, अशा शब्दात गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर जोरदार पलटवार केला आहे. मी जमिनीवर काम करत होतो. मी शहराच्या गल्ली बोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो, सगळ्यांशी बसत होतो, चर्चा करत होतो. तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून इथं देवेंद्रजी कोटेजी उभे आहेत. त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास, अगदी गल्ली बोळाचा, छोट्या छोट्या समाजाचा, प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्यासोबत निवडणूक लढत होता. पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही. काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही. या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा, शहराला काय पाहिजे याची माहिती नाही. अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचं नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही, माझी खात्री होती. आणि त्यामुळं ती माझी खात्री मी व्यक्त केली. पत्र लिहिले कार्यकर्त्यांना त्याच्यात असं म्हणतात की हा पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून आम्ही नवीन लढाई लढू. त्याचबरोबर ते पत्र लिहिलं, हमारे फितरत में 2 कदम पीछे हटे, अगली छलांग लगाने को. वो 2 कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे हैं. गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे. आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे. करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते अशी एक चर्चा आहे. संजय मामा देखील आपली भेट घेतली. करमाळ्यामध्ये संजय शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा आहे. काय नक्की यामध्ये? नाही, आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झाली नाही. अंतिम निर्णय उद्या होईल. परंतु करमाळ्यापुरता जो विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय, अजून झालेला नाही. जर सगळं व्यवस्थित झालं तर करमाळ्यापुरता आमचा निर्णय होईल. बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल. ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही, खास करून अक्कलकोटमध्ये सचिन दादासोबत आमच्या कोणाची युती होणार नाही, आमचं सचिन दादा एकटा लढणार आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू. जिथं होणार नाही तिथं होणार. विजयाच्या मिरवणुकीमध्ये आपण निशाणा साधला आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.